भारतरत्न मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी सारख्या संस्थेचे अल्पसंख्याक मुस्लिम विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अत्यंत गरजेचे. पुणे अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या संविधानिक न्याय हक्काकरिता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 75 आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला सर यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन घेण्यात आले. याचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी माननीय ज्योती कदम यांना देण्यात आले. या आंदोलनाला मार्गदर्शन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले कोल्हापूर यांनी केले. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्टी च्या निर्णयाचा वित्त विभाग महाराष्ट्र राज्य सरकारने पुनर्विचार करावा. अल्पसंख्याक विभागाने मार्टीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. मात्र या संस्थेची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट कारण देत अल्पसंख्याक विभागाच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवून मंजुरी रद्द केली. मार्टीमुळे राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार असून याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले. हे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांचा संविधानिक हक्कावर बंधन आणणारा अन्यायकारक निर्णय आहे. महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जाती ओबीसी मराठा समाज बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बार्टी सारथी महाज्योती सारख्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. या संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, व्यावसायिक शिक्षण, व्यावसायिक भाग भांडवल, कर्जव्यापी सारख्या योजना राबवल्या जातात. याच धर्तीवर अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मार्टीची स्थापना करण्यात यावी ही मागणी राज्य सरकारकडे अल्पसंख्याक मुस्लिम समाजाची होती. या मागणीच्या प्रस्तावाला राज्य सरकारने नकार देऊन अन्याय केला आहे आणि राज्य सरकारने त्याची उच्च शिक्षणाची दारे कायमची बंद करण्याचा त्यांचा दुष्ट हेतू या निर्णयावरून दिसून येत आहे. यामुळे भेदभाव स्पष्ट दिसत आहे, कारण इतर योजनेसाठी आर्थिक तरतूद करून या योजना पद्धतशीर राबवल्या जातात, पण अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्टीचा प्रस्ताव रद्द केला जातो हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा 75 आर्मी स्वराज्य क्रांती सेनेच्या वतीने राज्य सरकारचा जाहीर निषेध करत आहेत. तरी सरकारने तातडीने फेरविचार निर्णय द्यावा, अन्यथा आम्हाला अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी राज्यभर राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष मतीनभाई मुजावर, आझाद समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भीमराव कांबळे, चांदभाई बलबट्टी, महिला प्रदेशाध्यक्ष सो मीराताई वहर मुंबई, सदस्या सो शकिलाताई मुल्ला, महिला प्रदेश अध्यक्षा कार्याध्यक्षा सो सिंधुताई तुळवे, महिला प्रदेश संघटिका सो ज्योतिताई झरेकर, नगर कोल्हापूर जिल्हाध्यक्षा, जयसिंगराव कांबळे, पुणे शहर महिला उपाध्यक्ष सो विजयाताई खटाळ, असरफ खान, आकाश दडगुळे, इब्राहिम बाही आदी मान्यवर उपस्थित होते. या आंदोलनाचे संयोजन प्रदेश सदस्य राईसभाई खान, पुणे शहर अध्यक्ष संदीप भाऊ शेडगे, पुणे शहर कार्याध्यक्ष हसीमभाई खान यांनी केले.